नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे आपला की YouTube जे आहे मित्रांनो ते नवीन चॅनलला बूस्ट कधी करतं त्याविषयी आपण आजचा सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो। तर त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 YouTube चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची हे 3 जे YouTube चॅनल आहेत हे मॉनिटाइज झालेले आहेत मित्रांनो। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काय असतो की 90 ते 95% जे युट्यूबर असतात त्यांना सर्वांचा असा माइंडसेट असतो की त्यांना लवकरात लवकर युट्यूब चॅनल ग्रो झालेलं पाहिजे। म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये त्यांना असं वाटतं की आमचे हजारांमध्ये सबस्क्रायबर झाले पाहिजेत, आमचा वॉच टाइम सुद्धा कंप्लीट झाला पाहिजे, आमचं चॅनल सुद्धा मॉनिटाइज झालं पाहिजे 1 ते 2 महिन्यामध्ये। तर असं नसतं मित्रांनो, 1 ते 2 महिन्यामध्ये सक्सेस सुद्धा मिळू शकतं, कोणाकोणाला 1-2 दिवसामध्ये सुद्धा सक्सेस मिळतं, पण अशांची जी टक्केवारी आहे ती खूपच कमी असते। तर मित्रांनो, युट्यूबवर जर 100 लोक काम करत असतील तर त्याच्यापैकी 3 ते 4 चांगल्या पद्धतीने सक्सेस होतात, चांगली त्यांना ग्रोथ मिळते, लवकर त्याचं चॅनल सुद्धा मॉनिटाइज होतं, म्हणजे फेस व्हॅल्यू त्यांची लवकर तयार होते। तसंच कसं असतं मित्रांनो, जसं की उदाहरणार्थ आपण पेपरला गेलो आणि पेपरला गेल्याच्या नंतर लाखोनं मुलं येतात पेपरसाठी, पण चांगल्या टक्केवारीवाले त्यात मोजकेच मुलं असतात, खूपच कमी मुलं असतात। तसंच असतं युट्यूबचं सुद्धा की सर्वांना सक्सेस मिळत नाही, यश हळूहळू मिळत असतं मित्रांनो। पण कसं असतं, आपली जी मानसिकता असते ती मानसिकता काय असते की लवकर युट्यूबवरती आपण लवकर कसं ग्रो होऊ ही आपली मानसिकता असते। आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे काय की जेव्हा नवीन युट्यूबर युट्यूब चॅनल ओपन करतात अगोदर ते काय करतात, थोडीफार माहिती करतात, पूर्ण एकदम डिटेलमध्ये युट्यूबची माहिती काढत नाही, थोडीफार माहिती करतात आणि काम करायला सुरुवात करतात। आणि काय करतात की समजा सुरुवातीला 1-2 व्हिडिओ टाकला, जवळपास 4-5 दिवस काय करतात, रेग्युलर व्हिडिओ टाकतात व्यवस्थितपणे एकदम रेग्युलर, आणि 4-5 दिवसाच्या नंतर त्याच्या लक्षामध्ये असं आलं की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, असे 10, 5, 20 असे जर व्ह्यूज येत असेल त्याच्या व्हिडिओला, तर ते क्रिएटर काय करतात, लगेच निराश होतात आणि म्हणजे युट्यूबवर तर काम करतात पण रेग्युलर काम करत नाही, दररोज व्हिडिओ अपलोड करत नाहीत, एक दिवस आड करून आज करतील, मग किंवा 4-5 दिवसांनी करतील, किंवा मग हळूहळू त्यांचा गॅप काय होतो, हळूहळू गॅप वाढतो, आणि हळूहळू गॅप वाढल्याच्या नंतर काय होतं की ऑटोमॅटिक व्हिडिओ टाकायचं बंद करतात ते, म्हणजे युट्यूबर कटाळून ते व्हिडिओ टाकायचं बंद करतात। तर असे जे युट्यूबर असतात मित्रांनो, ते असे युट्यूबवरती कधी सक्सेस होत नाही आणि त्यांचं जे चॅनल आहे युट्यूब कधीही ग्रो करत नाही। युट्यूब जे आहे मित्रांनो, युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे तिच्यावरती भरपूर सारा पैसा मिळतो युट्यूबवरती, पण ते जर आपण योग्य पद्धतीने काम केलं तर आपल्याला सुद्धा नक्की मिळू शकतो, पण आपण त्या पद्धतीने काम करायला पाहिजे। युट्यूबला वाटत नाही, युट्यूबला सुद्धा वाटतं की आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन क्रिएटर यायला पाहिजेत, नवीन क्रिएटरने काम करायला पाहिजेत। तर मित्रांनो, युट्यूबचं कसं आहे, युट्यूब आपल्यामुळे चालतं आणि आपण युट्यूबमुळे चालतो। उदाहरणार्थ कसं, समजा आपण आपलं चॅनल मॉनिटाइज असेल आणि आपल्याला व्हिडिओतून समजा महिन्याला 10 किंवा 15 हजार मिळत असतील, तर त्याच्यातले अर्धे पैसे अगोदर युट्यूब कट करत असतं। युट्यूब 55% जे लॉंग व्हिडिओ आहेत आपले, लॉंग व्हिडिओमध्ये आपल्याला युट्यूब काय करतं, 55% पैसे देतं, आणि 45% जे पैसे आहेत ते युट्यूब ठेवत असतं, आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये 55% युट्यूब ठेवतं आणि 45% आपल्याला देतं। जे काय आहे, युट्यूबला वाटतं की प्रत्येक नवीन क्रिएटर आहे तो युट्यूबवरती यायला पाहिजे, पण युट्यूबचं असं आहे की युट्यूब काय करतो की चेक करतो, पण युट्यूबचं असं आहे मित्रांनो की युट्यूब काय करतो, चेक करतो की कोणता क्रिएटर युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती किती वेळ टिकून राहू शकतो। जो टिकून राहिला आणि जो रेग्युलर काम करत आहे आणि दररोज ते नवीन त्याच्या व्हिडिओमध्ये बदल दाखवत आहे, नवीन काहीतरी दाखवत आहे, तर अशा क्रिएटरला काय करतं युट्यूब, एक त्यांची परीक्षा बघतं, हा जो क्रिएटर आहे युट्यूबवरती किती वेळ संयम राखून काम करू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये दम आहे एवढा की काम करायचं रेग्युलर, असं नाही की लगेच सोडून पळाला, असं नाही। क्रिएटरमध्ये एवढा संयम असतो मित्रांनो, ते क्रिएटर पुढे चालून नक्कीच यशस्वी होतात आणि त्यांना ऑटोमॅटिक व्हिडिओला नंतर व्ह्यूज यायला लागतात, नंतर सबस्क्रायबर सुद्धा ऑटोमॅटिक वाढतात। तुम्हाला मित्रांनो मी सांगतो, जे सुरुवातीचा काळ असतो तोच थोडा कठीण असतो, जे आपले 0 ते 1000 सबस्क्रायबर असतात, हा जर काळ तुम्ही हळूहळू तुमच्या मेहनतीने जर काढला, नंतर मित्रांनो तुमचे ऑटोमॅटिक सबस्क्रायबर वाढणार, सर्व काही ऑटोमॅटिक, व्ह्यूज सुद्धा ऑटोमॅटिक येणार। पण जे ते तुमचे सुरुवातीचे सबस्क्रायबर आहेत ते जर ओरिजिनल असायला पाहिजे, तुम्ही इकडून तिकडून जर सबस्क्रायबर गोळा केलेले असतील तर तुमचं चॅनल ग्रो होणार नाही मित्रांनो, हा पॉईंट लक्षामध्ये घेण्यास गरजेचं आहे। युट्यूबला सुद्धा वाटतं की प्रत्येकाचं चॅनल ग्रो व्हावं, जेवढा फायदा मित्रांनो आपल्याला असतो तेवढाच फायदा युट्यूबला सुद्धा असतो, म्हणून मित्रांनो युट्यूबला सुद्धा वाटतं की प्रत्येकाचं चॅनल ग्रो व्हायला पाहिजे, प्रत्येकाने काही ना काही 4 पैसे कमवायला पाहिजे। पण युट्यूबचं कसं आहे मित्रांनो, उदाहरणार्थ समजा युट्यूब काय करतं की त्यांना असं वाटतं की युट्यूबवर जे काम करणारे क्रिएटर आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त फायदा मिळाला पाहिजे,
ज्या क्रिएटरना काहीच व्ह्यूज येत नाही त्यांना मग नंतर ते चॅनल बूस्ट करत नाही, कारण की का त्यांना व्ह्यूजच येत नाही, त्यांच्या व्हिडिओला आवरेज जास्त येत नाहीत, मग युट्यूब त्याचे व्हिडिओ का बूस्ट करत, त्याच्यापासून त्याचा काय फायदाच नाही, तर त्यांची व्हिडिओ बूस्ट का वर करत, बरोबर आहे का नाही. म्हणजे हा मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या की युट्यूब आपले व्हिडिओ का बूस्ट करत नाहीत. आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी नाही, आपल्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटी असेल, आपल्या थंबनेलमध्ये क्वालिटी असेल तर व्हिडिओ युट्यूब ऑटोमॅटिक आपले व्हिडिओ ग्रो करणार. युट्यूबला सुद्धा त्याच्यामधून 4 पैसे मिळणार, आपल्याला सुद्धा 4 पैसे मिळणार, मग युट्यूब ग्रो का करणार नाही. पण युट्यूब कसं आहे मित्रांनो, युट्यूबला सुद्धा वाटतं की चांगले चांगले क्रिएटर पुढे जायला पाहिजेत, व्यवस्थित कंटेंट बनवणारे त्यांचे व्हिडिओ चालले पाहिजेत. जर त्याच्यापासून जर युट्यूबला काही फायदा होत नसेल तर युट्यूब आपले चॅनल का ग्रो करणार, बरोबर आहे का नाही. तुम्ही हा मुद्दा लक्षामध्ये घ्या. जर युट्यूबला आपल्यापासून एकही रुपयाची इन्कम होत नसेल तर युट्यूब आपले चॅनल ग्रो का करणार, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मित्रांनो हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या की युट्यूब सगळ्याची चॅनल ग्रो करतं, फक्त त्या पद्धतीने आपल्याला युट्यूबवरती काम करायला पाहिजेत. आपल्या व्हिडिओची क्वालिटी छान असली पाहिजेत, दिवसेंदिवस आपल्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजेत. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आजचा जसा व्हिडिओ बनवला आपण तसाच उद्याचा व्हिडिओ नाही बनवायचा, त्याच्यापेक्षा थोडा चांगला, परवा दिवशी त्याच्यापेक्षा थोडा चांगला, असं करत करत आपल्याला जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती सुधारली गेली पाहिजे. की असं नाही की आज व्हिडिओ टाकला तसाच उद्या टाकला तसाच परवा टाकला, म्हणजे मित्रांनो जसं गुत्त दिल्यावर काम करायचं नाही आपल्याला. जसं की शेतामध्ये गुत्त दिल्यावर काम करतात तसं काम अजिबात करायचं नाही. आपल्याला एक जिम्मेदारीचं काम म्हणून आपलं एक जिम्मेदारीचं काम आहे, दररोजचं आपल्याला नित्यनेम हे काम करावंच लागेल. असं काम जर म्हणून आपण एक आवड त्या क्षेत्रामध्ये असली पाहिजे मित्रांनो. असं नाही की या क्षेत्रामध्ये आता पैसे जास्त आहेत आणि हे क्षेत्र आपण निवडू, तसं नाही मित्रांनो. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे ते क्षेत्र आपण केलं पाहिजे. युट्यूबवर सुद्धा ज्या कॅटेगरीमध्ये आपल्याला आवड आहे तीच कॅटेगरीची, नाही तर हा मित्र माझा कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे म्हणून आपणही सुटलो, आपल्याला कॉमेडी येत नाही तरी पण सुद्धा आपण कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागलो तर आपलं चॅनल ग्रो कसं होणार. तसं अजिबात आपलं युट्यूब चॅनल ग्रो होणार नाही मित्रांनो. आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये आवड आहे तीच कॅटेगरी निवडा, जेणेकरून आपण पुढे चालून भविष्यामध्ये काहीतरी करू शकू आणि आपलं चॅनल सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होईल. जे मित्रांनो नवीन क्रिएटर असतात त्या क्रिएटरने कमीत कमी 5 ते 6 महिने रेग्युलर कंटेंट टाकायला पाहिजेत आणि प्रत्येक दिवशी क्वालिटी सुधारली गेली पाहिजे व्हिडिओमध्ये. ऑटोमॅटिक मी सांगतो मित्रांनो तुमच्या व्हिडिओला 100% व्ह्यूज येणार आणि तुमचा वॉच टाइम सुद्धा कम्प्लीट होणार. फक्त तुमचा टाइम ठेवा, डेली व्हिडिओ अपलोड करा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमची क्वालिटी दररोजच्या दररोज सुधारली गेली पाहिजे. तर मित्रांनो नंतर बघा तुमच्या व्हिडिओमध्ये 100% नंतर बघा मित्रांनो तुमचं चॅनल सुद्धा लवकर मॉनिटाईज होईल आणि तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज सुद्धा चांगल्या पद्धतीने येतील आणि तुमचं चॅनल सुद्धा मॉनिटाईज लवकर होईल. तर मित्रांनो एवढं बोलून आता मी इथंच थांबतो. आता बाकीची माहिती आपण ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की तुम्ही फक्त या 2-3 गोष्टी लक्षामध्ये ठेवा. एक तर डेली व्हिडिओ अपलोड करा, तुमचा व्हिडिओ टाकायचा टायमिंग एक फिक्स ठेवा आणि एक कमीत कमी 4 ते 5 महिने किंवा 6 महिने तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा. त्याच्यानंतर मग तुम्ही युट्यूब सोडून जाऊ शकता. नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर जर तुम्हाला वाटलं की आता आपण युट्यूबवरती सक्सेस होत नाही, पण तुम्ही 5 दिवस 10 दिवस महिना 2 महिन्यामध्ये युट्यूबला सोडून जाऊ नका. युट्यूब तुम्हाला 100% सक्सेस देतं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर जर नसेल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.